अचानक 5:30 वाजता आम्ही निर्णय घेतला का पत्रकार परिषद घ्यायची। आम्ही आपल्याला जसा मेसेज टाकला तसा मेसेज आमच्या पदाधिकाऱ्यांना टाकला ना। आपण सर्व पत्रकार बंधू वेळेवर आल्याबाबत पहिला आपल्याला धन्यवाद देतो। आमचे जे पदाधिकारी आहेत, काही पत्रकार नव्हे, पदाधिकारी नवीन आहे, त्यांची मी ओळख करून देतो। दीपक निकमला आपण ओळखत असाल, जिल्हा प्रमुख, रामदास पाटील उपजिल्हा प्रमुख, भरत पाटील उपजिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख चव्हाण महानगर प्रमुख, सांगा वकील साहेब ना, ॲडव्होकेट समाधान काशी, आमचे ज्येष्ठ नेते आहेत फुटालाजी, पनवेल महापालिकेच्या गटनेता महिला संघ गरज मॅडम, पनवेल महापालिकेचे उपनगराध्यक्ष अनिल केंगरे, नगरसेवक गावण, ग्राहकचे अध्यक्ष डोंगरे, पनवेल तालुका ग्रामीण संघटक रामदास पाटील, युवा सेनेचे हे सर्व आमचे पदाधिकारी आज इथे अर्धे एक तासाच्या टायमात सगळे उपस्थित झालेत। आपणही उपस्थित आहे। विषय आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वास्तव पनवेलमध्ये होतं आणि सर्व पक्षाचे कार्यालय पनवेलमध्ये झाले। शाखा ही पहिली शाखा आमची पनवेलची आहेत, पण एक कार्यालय असावं असं सर्व शिवसैनिकांना वाटत होतं, कारण इतर पक्षाचे कार्यालय आहे, आपलाही कार्यालय असावा असा ग्रामीण भागातल्या लोकांना वाटत होतं। तो सर्व सुविधाने असायला पाहिजे आणि तो कार्यालय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शताब्दी वर्षानिमित्त पनवेलचे शिवसैनिक माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते कार्यालय 31 तारखेला भेट देणार आहे। त्यासाठी आपल्याला सर्वांना आम्ही इथे बोलवलंय। शिवसैनिकांचं हक्काचं घर होणार। बबन पाटलाच्या कार्यालयात बैठक नाही, दीपक निकम कार्यालय यांच्या कार्यालयात जिल्हा प्रमुखांच्या नाही, चव्हाणच्या नाही, महानगर प्रमुखांच्या नाही, गटनेत्यांच्या नाही, उपजिल्हा प्रमुखांच्या नाही, शिवसेनेच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या बैठका यापुढे होणार आहेत आणि त्याचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब यांच्या हस्ते 31 तारखेला संध्याकाळी 4 वाजता तेजल अपार्टमेंटच्या बाजूला जे ओझा हॉस्पिटल आहे त्या नवीन बिल्डिंग तयार आहे। नवीन बिल्डिंगचा आता ताबा मिळालेला आहे। नितीन गावणच्या नावाने सध्या ते रजिस्टर आहे आणि ते कार्यालय आम्ही पक्षाला त्या दिवशी भेट देणार आहोत आणि पक्षाचं कामकाज तिथून चालणार आहे। 31 तारखेला संध्याकाळी 4 वाजता त्या अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या मैदानमध्ये तिथे छोटी कणीस उद्घाटन झाल्यावर सभा होणार आहे आणि या रविवारी होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटनाला ची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी का पनवेलमध्ये शिवसेना स्वतःचं कार्यालय उभं करत आहे। त्यासाठी आपल्याला आम्ही विनंती करण्यासाठी इथे बोलवलेलं आहे। आपल्या लोक चॅनलमध्ये, आपल्या पेपरमध्ये ही माहिती द्यावी यासाठी आपल्याला इथे बोलवलेलं आहे। आता मी स्वतः इथे उपस्थित आहेत, अनिल चव्हाण उपस्थित आहेत, दीपक निकम उपस्थित आहेत, रामदास पाटील आहेत, समाधान काशीद आहेत, दुसरे शशिकांत डोंगरे आहेत, आमच्या ताई गटनेता आणि महिला संघटक गरज मॅडम आहे, आमचे ज्येष्ठ श्री फुटालाजी माझ्याबरोबर ज्यांनी काम केले आणि पनवेल नगराध्यक्षाची पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती आणि टफ फाईटची निवडणूक झाली। सगळे शिवसेनेचे पदाधिकारी इथे आहेत।
आता बघा, काल मान्य उद्धव साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे का 31 पावसाला आल्यामुळे 31 तारखेला आम्ही हा उद्घाटन ठेवलेला, आपण यावा. ते येतील किंवा आदित्य साहेब पण येऊ शकतात ही शक्यता. कायमस्वरूपी पक्षाच्या नावावर सेना भवनच्या केला जाईल, टेम्परवारी नाही, भाड्याने नाही, काही नाही. मी पहिलाच सांगले, हे शिवसैनिकाचं कायमचं घर होणार आहे. आणि माझ्या नावावर नाही, यांच्या नावावर नाही, कोणाच्या नाही, सेना भवनच्या नावावर. शिवसेना पक्षाला स्वतःच्या हक्काचं एक कार्यालय आता कार्यकर्त्यांना जे पाहिजे होतं ते पनवेलकर बाळासाहेबांच्या 100 शताब्दी निमित्त ते देत आहे. कार्यकर्ते फार उत्सुक आहेत. त्या दिवशी बघा तुम्ही कार्यकर्ते किती जोराने उद्घाटनला येतील. हे कार्यालय आधी व्हायला पाहिजे होतं ना, पण ते नाही झालं, पण केलं होतं. 31 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे. कारण बबन पाटील जिल्हा प्रमुख होता, बबन पाटलाच्या कार्यालयामध्ये लोकांना बघवायचं. शिरीष गरे जिल्हा प्रमुख होते, त्यांच्या कार्यालयात लोकांना बघवायचे. आता दीपक निकम झाले त्यावेळी त्यांच्या कार्यालयात ना, त्यांच्या कार्यालयात त्यावेळी बसावं, पण पक्षाच्या कार्यालयात उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, गटनेते, नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या बसण्याचं टायमिंग लोकांना देणार आहोत आम्ही. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये ज्या ज्या शिवसेनेचा संलग्न शाखा आहे, मग विद्यार्थी सेना असेल, ग्राहक संघटना, त्याच्या जे पदाधिकारी त्यांनी सुद्धा त्या शाखेची त्या मध्यवर्ती कार्यालय समजून तिथून सर्व कार्याची सूत्र हलवली पाहिजे आणि एकत्रित सगळ्या बैठका तिथेच होतील. महिला आघाडीच्या असोत, युवा सेनेच्या असोत, त्या कोणाने कधी घ्यायच्या, तो कार्यालय प्रमुखाचे तिथे तो त्यांना तारखा देईल. एकाच दिवशी 2 मिटिंग होणार नाही, कारण 50 माणसं बसू शकतात, अशी तिथली परिस्थिती आहे. एक एक वार ठरवून देऊ शकतो ना आपण, या संघटनेसाठी असेल सगळ्यांना एकत्रित यायला मिळते. कार्यालय कोण दिले, कसं दिलंय, त्याचा खुलासा 31 तारखेला मी करणार आहे. आता तो खुलासा करणार ना, मग काहीच राहणार ना पत्रकार. सर्व गोष्टी कार्यालयामधून होणार. नागरिकांच्या समोर त्यासाठी नगरसेवक बसवणार आहेत, गटनेत्या बसणार आहेत, पदाधिकारी बसणार आहेत. जेव्हा एक नगरसेवक असेल तेव्हा एक दुसरा पदाधिकारी तिथे असणार आहे. समस्या लोकांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, पोलीस स्टेशनच्या तहसील कार्यालयामधून, या सगळ्या गोष्टीचा निचारा त्या कार्यालयातून होणार आहे. उद्घाटन होणार आहे, तर उद्धव साहेब त्या ठिकाणी येणार आहे. कार्यकर्ते किती मोठे? उद्धव साहेब आल्यावर कार्यकर्त्यांना कार्यकर्ते, उद्धव साहेबांना त्यांच्याच होते. उद्धव साहेबांना आल्यावर कार्यकर्ते तिकडे त्या मैदानात ना, रोडवर पनवेल मध्ये जागा नाही ना. उद्धव साहेब आहे, दुसरे कोण होऊ शकत ना अशी. आता आपण जिल्हाध्यक्षाची निवड केल्यामुळे पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर टीका करण्यात आली आहे. आपण उद्धव साहेबांची भेट घेऊन आपले जे काही आपलं जाणीवपूर्वक आपले जिल्हा अध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे आणि आपल्याला आपण या संदर्भात बघा, या पक्षाचा निर्णय. मी जिल्हा प्रमुख होतो 30 वर्ष. बुटाला साहेब जिल्हा प्रमुख, मला आठवलं बुटाला साहेब जिल्हा प्रमुख होते. तो निर्णय पक्ष प्रमुखाचा आहे, त्यांच्या व्यथा आहेत ते पक्ष प्रमुखाला सांगतील, पक्ष प्रमुख निर्णय घेतील. हा निर्णय का आम्ही घेतलेला नाही. सामन्यामधून जेव्हा नेमणुका होतात त्या पक्ष प्रमुखाच्या आदेशावरून होतात. घेतील, भेटतील, काय आम्हाला त्याचं काहीच नाही ना. आरोप माझ्यावर शिवसेना काढल्यापासून किती वर्ष झाली बुटाला आपल्याला? 56 वर्ष माझ्या आरोपातच आहे. 56 वर्षे
सुरुवातीपासून माझे आरोप आहे. तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात आम्ही इथे लढत होतो. काँग्रेस नव्हती, भाजप नव्हती. ते आरोप 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 आता ते बोलतात ना, कर्जत ते मातोश्री वाया पनवेल पण आहे ना. ते आरोप माझ्या पाचवीला पुजलेला आहे. त्याची मी पर्वा करत नाही. याचं कारण असं आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी च्या बरोबर निष्ठेने काम केलं. 5 पिढी आम्ही काम करतो आणि विश्वासाने काम केलं. प्रमुखांना ठाकरे होते, त्यांना मी बघितले, बाळासाहेबांना बघितले, उद्धव साहेबांना बघितलं, आता आदित्य आणि तेजस यांना बघतो. विश्वास ठेवला नाही. मातोश्रीवर सगळेच ना रोज जाते, विश्वासाने जातो. तो विश्वास आहे माझ्यावर. त्या विश्वासाने आमचे सर्व सहकारी, पद असो का नसो, आम्ही काम करणार. ते श्रीत गरज बोलले ना, पद नसलं तरी मी शिवसेना म्हणून काम करेन. शिवसेने काय ते तुम्ही असं काय बोलता? उद्घाटनचं आमंत्रण देतील जिल्हा प्रमुख, असं काय बोलता तुम्ही? आमंत्रण सैनिकाला, शाखा प्रमुखाला देतो तर माझे जिल्हा प्रमुख आहे, देतात ना ते. बघा ना, फोन करून बघा, आले ना. आमचे माधव भिडे आहेत ज्येष्ठ, त्यांनाही आम्हाला बोलवावं लागेल. त्या आमंत्रण हे आमच्या शिवसैनिकांच्या त्यात आम्ही असंही ठरवतो, जे 50-55 वर्ष झाल्यात त्यांचा काही लोकांचा सत्कार करता आलं वेळेच्या अभावी, तर तो पण आम्ही करणार आहोत. आमच्याकडे काही लोक प्रवेश करणार आहे, तो पण भाग आहे. ते सगळं आज सांगितलं तर मग आम्हाला त्या दिवशी काय राहील सांग. आता मान्यवरांची लिस्ट उद्या जाहीर करू आम्ही. बोलणं काहींचं चालू आहे. पिते साहेब तर फायनल आहे, केंद्रीय मंत्री त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आदित्य साहेब येतात, संजय राव. आज रात्र आहे, आम्हाला टायमिंग फार कमी मिळालेला आहे. परवा हे ठरलेलं आहे उद्घाटन करायचं आणि त्याची सगळी तयारी आज आमचे जिल्हा प्रमुख, दोन्ही उपजिल्हा प्रमुख, हे सगळे लिहिणार. गरज मॅडम गावागावात जाऊन शिवसैनिकांना आज कळवायचं आमचं संपलंय. काल परवा समजलं करायचं उद्घाटन. परवा किती मिटिंगी घेतली तुम्ही सांगा ना जरा. कुठल्या कुठे घेतल्या सांगा, जिल्हा प्रमुख सांगावं. सुकापूर घेतलं, देवळी घेतली आणि देवीच्या पाड्याला घेतली. आता सकाळी ग्रामीण भाग परवा झालाय. आज सकाळी कुठे कुठे गेले? शाखेत खांदापल्ली शाखेत, कणकवली शाखेत आणि कामोदा शाखेत आणि आता कांगड शाखेत. आता 2 दिवसात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कळवलेलं आहे. आता पाहुण्यांचं काय, आमच्या पाहुण्यांना काय असा मान पान ना लागत ना. शिवसेनेचं कार्यालय होतं, शिवसेनेचं घर होतं. आता आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर कोण येईल ते उद्या परत आपल्याला क्लिअर होईल. 2च दिवस आमच्या हातात येतो. आणखी काय विचारायचं आहे? एक लास्ट प्रश्न, मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे, नागरिकांच्या कुठल्या कुठल्या समस्या आपल्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये? आता बघा, नगरपालिकेमध्ये शिवसेना ही प्रामुख्याने जे चुकीचं चाललंय, गहीर चाललंय, कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत चाललंय, नाल्यांची साफसफाई नाही, लोकांना पाणी मिळत नाही, त्यासाठी घटनेचे ना आमचे सगळे नगरसेवक म्हणतात, अहो तुम्ही हे छापायला पाहिजे होतं. आमच्या घटनेचे ना बाहेर काढायची वेळ आणली होती महापालिकेने. एवढा प्रखर विरोध करतात शिवसेना, बघितला असेल तुम्ही. आम्ही सत्तेवाल्यांच्या विरोधात आहे आणि जे जे प्रश्न आहेत त्याला सर्वांना आम्ही विरोध केलेला आहे. आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला आम्ही महापालिकेच्या कामाला पाठिंबा दिलेला नाही. आता आमचा पाण्याविषयी जिल्हा प्रमुखांनी परवा आयुक्तांची वेळ घेतली होती का पाणी पुरवठ्याबाबत काय करणार. सगळे पदाधिकारी नगरसेवक जाणार होते, पण त्यांनी वेळ दिली, 3 वाजताची काल वेळ दिली आणि मंत्रालयात मिटिंग आहे म्हणून ते राहिले ना. प्रत्येक प्रश्न आहे पनवेलचा, तळोदा, काबड, त्या आता कार्यालयातून महापालिका आम्हाला ती पण लांब नाही आणि ही पण लांब नाही. दोन्ही महापालिकेच्या मध्ये आम्ही बसलोय. बाजूला कोर्ट आहे,
बाजूला पोलीस स्टेशन आहे, बाजूला तहसीलदार ऑफिस आहे, बाजूला प्रांत ऑफिस आहे. सगळं कार्यालय तिथे, तिथून लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करणार आहोत. आणि इथे संदर्भ आहे, इथे